जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, माऊली आय टी सोल्युशन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण प्रॅक्टिकल नंबर 5 राईट अ क्वेरीज युजिंग DCL स्टेटमेंट फॉर फॉलोइंग ऑपरेशन्स ग्रँट अँड रिवोक हे जे प्रॅक्टिकल आहे आपण बघणार आहोत. तर DCL मीन्स डेटा कंट्रोल लँग्वेज. तर डेटा कंट्रोल लँग्वेज मध्ये जे आहे त्या दोन टाईपच्या क्वेरीज येतात किंवा कमांड्स येतात. त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती आहे ग्रँट आणि सेकंड जी आहे ती रिवोक आहे. तर सर्वात पहिले आपण ग्रँट अँड रिवोक म्हणजे काय नक्की ते समजून घेऊ आणि नंतर आपण प्रॅक्टिकलला सुरुवात करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रँट म्हणजे काय? आपण डेटाबेस वरती काम करतो. डेटाबेस वरती काम करताना आपण डेटाबेस तयार केला तर आपण वेगवेगळे युजर त्या ठिकाणी तयार करत असतो. आता जर आपण बघितलं, जर कॉलेजचं जर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये असतात प्रिन्सिपल असतात, त्यानंतर HOD असतात, टीचर्स असतात, स्टुडंट असतात. असे आपण जर युजर जर धरले तर जे प्रिन्सिपल जे युजर असेल तर त्याला त्या डेटाबेसमध्ये सर्व टाईपचे ऍक्सेस असतात. त्यानंतर जर HOD जर आपण म्हटलं तर त्याला त्याच्या डिपार्टमेंट पुरते ऍक्सेस असतील आणि टीचर जर म्हणलं तर त्याला सब्जेक्ट पुरता त्याचा ऍक्सेस असेल, स्टुडंटला त्याचे फक्त इंडिव्हिज्युअल त्याचा इन्फॉर्मेशन पुरता ऍक्सेस त्याला असेल. अशा पद्धतीने काय असतं की प्रत्येकाला काहीतरी ऍक्सेस लेवल्स दिलेले असतात. तर ग्रँट कमांड काय करते की हे जे ऍक्सेस लेवल्स आहेत त्या मेंटेन करण्याचं काम करते. आपण पर्टिक्युलर युजरला किती ऍक्सेस द्यायचा किंवा काय काय ऍक्सेस द्यायचा हे ग्रँट कमांडने आपण ठरवू शकतो. आणि दिलेले ऍक्सेस जर आपल्याला परत घ्यायचे असतील तर आपण रिवोक कमांड यूज करू शकतो. आता ह्या पद्धतीचा यूज आहे ग्रँट आणि रिवोक कमांडचा. तर आता त्याआधी सुरुवातीला आपल्याला जर ग्रँट अँड रिवोक कमांड जर यूज करायचे असतील युजरसाठी तर त्यासाठी आपल्याला अगोदर युजर क्रिएट करावं लागेल. मग आपण पहिले काय करू, आता युजर कसे क्रिएट करायचं ते आपण बघून घेऊ आणि नंतर मग ग्रँट आणि रिवोक ज्या कमांड आहेत त्याच्याकडे आपण जाऊ. आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल तर क्रिएटिंग युजर. आता युजर कसा क्रिएट करायचा बघा. त्याचा सिंटॅक्स काय आहे, क्रिएट युजर नेम. ओके, क्रिएट युजर नेम. इथं तुम्हाला युजर नेम द्यायचा जो युजर तुम्हाला क्रिएट करायचा. आयडेंटिफाईड बाय पासवर्ड. आता इथं पासवर्डच्या जागेवर तुम्हाला एक पासवर्ड द्यायचा आहे की त्या पासवर्डने तो युजर काय होईल, लॉग इन होणार आहे. एक्झाम्पल बघा, क्रिएट युजर डीसीपी नावाचा युजर आपण करतोय. आयडेंटिफाईड बाय पासवर्ड साईराम, म्हणजे या पासवर्डने तो लॉग इन होऊ शकतो. जसं आता आपण सिस्टीम टाकतो, सिस्टीम युजर नेम आणि सिस्टीम पासवर्ड, तर त्या पद्धतीने. आता बघा, आपण हा जी युजर आहे हा युजर आपण क्रिएट करू. तर आपण इथं क्वेरी राईट करतो, क्रिएट युजर डीसीपी आयडेंटिफाईड बाय साईराम. आता मी हे बघा, युजर क्रिएटेड आहे इथं. आता हा सिस्टीमचा युजर जो आहे इथं बघा, युजर दिसतं आपलं सिस्टीम युजर आहे. तर याला मी लॉग आउट करतो, परत लॉग इन करू आपण. इथं सिस्टीम काढूयात आपण. जो युजर क्रिएट केलाय आपण डीसीपी, तर डीसीपी आपण टाकू. डीसीपी आपण टाकलाय आणि पासवर्ड आपण टाकलाय साईराम. साईराम पासवर्ड टाकलाय, लॉग इन करतोय. बघा, लॉग इन केल्यानंतर इथं तुम्हाला जो आहे तो युजर दिसणार आहे डीसीपी. ओके, डीसीपी तुम्हाला युजर दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही नवीन युजर क्रिएट करू शकता. आता नवीन युजर क्रिएट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. नवीन युजर क्रिएट झाल्याच्या नंतर आपण काय करू शकतो की त्या युजरला जे आहे आपल्याला ग्रँट अँड रिवोक कमांड आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. आता बघा, याला लॉग आउट करू आपण आणि परत आपला जो सिस्टीम युजर आहे म्हणजेच आपला रूट युजर आहे त्यांनी आपण लॉग इन करून घेऊ. सिस्टीम युजरने मी लॉग इन केलेलं आहे. पुढची कमांड आपल्याला जी आहे ती बघायची आहे, ग्रँटिंग प्रिव्हिलेजेस. आता प्रिव्हिलेजेस मध्ये कोणते कोणते प्रिव्हिलेजेस तुम्ही देऊ शकता ते आपल्याला बघायचे आहे. तर बघा, पहिले सिंटॅक्स आपण समजून घेऊ. ग्रँट ग्रँट हा आपल्याला जे प्रिव्हिलेजेस आहे ते देण्यासाठी आपण ग्रँट कीवर्ड यूज करतो. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, डिलीट असे जे प्रिव्हिलेजेस आहेत ते देऊ शकता. सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट हे 4 प्रिव्हिलेजेस मध्ये आहेत, ते देऊ शकता. ऑन टेबल नेम, ज्या टेबलवरती तुम्हाला द्यायचे आहे त्या युजरला त्या टेबलचं नाव. टू युजर नेम, आणि कोणत्या युजरला तुम्हाला ते ऍक्सेस द्यायचं आहे त्या युजरचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. आता बघा, या ठिकाणी आपण काय करू की ग्रँट सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, डिलीट म्हणजे तुम्ही याच्यापैकी कोणतेही देऊ शकता किंवा तुम्हाला जेवढे पाहिजे तेच तुम्ही देऊ शकता. तर आता आपण सिस्टीम युजरला जाऊ. इथं आपण पहिले आपल्याला एक टेबल लागणार आहे. आपण एक टेबल या ठिकाणी बघून घेऊ पहिले. तर सपोज इथं एम्प्लॉईचा टेबल आहे का आपण बघून घेऊ. मग इथे एम्प्लॉईचा टेबल या ठिकाणी आहे. तर आपण जी प्रिव्हिलेजेसची क्वेरी एक्झिक्यूट करू आणि इथं हा एम्प्लॉय टेबल जो आहे तो एम्प्लॉय टेबल घेऊ. ठीक आहे, बघा, ग्रँट सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, डिलीट ऑन एम्प्लॉय टू डीसीपी. आता ही ज्यावेळेस क्वेरी मी एक्झिक्यूट करेल, बघा स्टेटमेंट प्रोसेस झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्या डीसीपी जो युजर आहे त्याला ह्या टेबलला ऍक्सेस भेटलेला आहे, एम्प्लॉय टेबलला. आता आपल्याला बघायचं ऍक्सेस भेटलाय की नाही. आपण याला लॉग आउट करू. पुन्हा आपल्याला डीसीपी जो युजर आपण क्रिएट केलाय तर त्या डीसीपी युजरने आपण लॉग इन करणार आहोत. लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की तो जो एम्प्लॉय टेबल आहे त्याला आपल्याला बघायचंय, त्याला सिलेक्ट होतंय का. सिलेक्ट
स्टार फ्रॉम. आता स्टार फ्रॉम केल्यानंतर आपल्याला इथं टेबलचं नाव द्यावं लागेल. टेबलचं नाव आहे एम्प्लॉई. ओके. तर आपण आता एम्प्लॉई देऊ. बघा, टेबल ऑर व्ह्यू डज नॉट एक्झिस्ट येत आहे, तर आपण इथं देऊ याला जे सिस्टीम जो युजर आहे sys डॉट एम्प्लॉई असं आपण करू. म्हणजे थोडक्यात सिस्टीम डॉट एम्प्लॉई त्या जो सिस्टीम युजर आहे त्याच्या अंडर असणार आहे तो. ठीक आहे. तर बघा, सिस्टीम डॉट एम्प्लॉय केल्यानंतर आपल्याला त्याला ऍक्सेस भेटलेला आहे. म्हणजे ह्या युजरच्या अंडर हा टेबल. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ग्रँट अँड रिवोकचा यूज करू शकता. तर आता रिवोकचा पण आपण जे आहे तो बघू कसे रिवोक करायचे. तर बघा, आता इथं रिवोक आहे. तर रिवोक सिम्पली जसं आता आपण केलंय की ग्रँट सिलेक्ट इन्सर्ट अपडेट डिलीट ऑन स्टुडंट टू डीसीपी, सेम तसंच आपल्याला रिवोक करायचे. पुन्हा ते प्रिव्हियस काढून घ्यायचे. सिंटॅक्स काय बघा, रिवोक सिलेक्ट इन्सर्ट अपडेट डिलीट ऑन टेबल नेम. त्या टेबलवरतून तुम्हाला ऍक्सेस काढून घ्यायचे ते टेबल नेम, आणि ज्या युजर कडून तुम्हाला ऍक्सेस काढून घ्यायचे त्या युजरचं नाव. आता आपण ही जी क्वेरी आहे ती परत आपण रिवोकची क्वेरी रन करू. त्यासाठी परत आपल्याला काय करावं लागणार आहे की आपल्याला सिस्टीम युजर जो आहे तो सिस्टीम युजर मध्ये आपल्याला लॉग इन करायचं आहे. सिस्टीम युजर मध्ये जाऊ आणि सिस्टीम युजरला लॉग इन करू आपण. बघा, इथं रिवोक आपण जी क्वेरी आहे ती आपल्याला रन करायची आहे. सिलेक्ट इन्सर्ट अपडेट डिलीट. आता इथं काय करतोय मी, जो आहे प्रिव्हिलेजेस इन्सर्ट अपडेट डिलीटचे जे आहे ते राहून देतोय, आणि सिलेक्टचा जो आहे तो सिलेक्टचा प्रिव्हिलेजेस मी काढून घेतोय. रिवोक सिलेक्ट ऑन एम्प्लॉई. इथं आता एम्प्लॉई द्यायचं आपल्याला, एम्प्लॉई फ्रॉम डीसीपी. म्हणजे थोडक्यात आपण काय करतोय, जो सिलेक्टचा जो प्रिव्हिलेजेस आहे तो आहे एम्प्लॉई टेबल वरतून काढून घेतोय ह्या डीसीपी युजर कडून. बघा, स्टेटमेंट प्रोसेस झालेलं आहे, म्हणजे रन झालेलं आहे. मी लॉग आउट करतो आणि डीसीपी जो युजर आहे डीसीपी युजरला परत लॉग इन करतो, म्हणजे आपल्याला समजून जाईल. डीसीपी युजरला आपण केलेलं आहे. इथं आपण आता जी क्वेरी एक्झिक्यूट केली होती याच्या अगोदर सिलेक्टची, सिलेक्ट स्टार सिलेक्ट स्टार फ्रॉम सिस्टीम डॉट एम्प्लॉई. बघा, आता ही क्वेरी रन केल्यानंतर आपण सिलेक्टचा जो प्रिव्हिलेजेस आहे तो काढून घेतला, म्हणून इथं काय इनसफिशियंट प्रिव्हिलेजेस असं ते आपल्याला दिसतंय. हे जर तुम्ही अपडेट किंवा इन्सर्ट जर करायला गेले तर ते होऊन जाईल. ओके. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे ग्रांट अँड रिवोकचे जे आहेत ते यूज करू शकता एखाद्या युजर कडून प्रिव्हिलेज त्याला देण्यासाठी किंवा काढून घेण्यासाठी. त्यानंतर आता याच्या बरोबर सोबत काही ज्या क्वेरीज आहेत, तुम्हाला कोणते कोणते युजर्स असतील तर ते जर बघायचे असेल, बघा, तर लिस्ट ऑल युजर्स दॅट आर व्हिजिबल टू द करंट युजर. म्हणजे आता करंट युजरला जे जे युजर व्हिजिबल आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील, आता सध्या डीसीपी आपण लॉग इन केलेला आहे, तर डीसीपी युजरला कोणते कोणते युजर्स असतात ते आपण बघू. तर बघा, इथं डीसीपी फ्लॉवर्स फाईल याच्यावर हे सर्व युजर्स त्याला दिसत आहेत ह्या डीसीपी युजरला. त्यानंतर आपल्याला बघायचं असेल ऑरेकल डेटाबेस, सिलेक्ट युजर्स इथं ऑरेकल डेटाबेस मध्ये कोणते कोणते डेटाबेस युजर्स आहेत ते जर आपल्याला बघायचे असेल तर तुम्ही ही क्वेरी यूज करू शकता. डीबीए युजर सिलेक्ट स्टार फ्रॉम डीबीए युजर. बघा, तिथं टेबल डज नॉट एक्झिस्ट आहे, कारण की याला आपल्याला सिस्टीम जे आहे ते सिस्टीम लॉग इन थ्रू करावं लागेल, कारण की डेटाबेस युजर जे आहे ते रूट युजरच्या अंडर असतात. म्हणून आपण काय करू, जे सिस्टीम युजर आहे त्या सिस्टीम युजर मध्ये एक क्वेरी एक्झिक्यूट करू, डीबी युजर, आणि आपल्या इकडं हे डेटाबेस युजरचे सर्व आपल्याला दिसेल. त्यानंतर लास्ट जे आहे करंट युजरची इन्फॉर्मेशन, म्हणजे करंट लॉग इन जो युजर आहे त्याची इन्फॉर्मेशन जर आपल्याला बघायची असेल तर तुम्ही जी आहे ती युजर्स असं अंडरस्कोर ही जी आहे ती एक्झिक्यूट करून बघा. सिस्टीम युजर आयडी अकाउंट स्टेटस हे सगळं तुम्हाला दिसेल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रॅक्टिकल नंबर 5 मध्ये ग्रँट अँड रिवोक युजर क्रिएट करून त्याला प्रिव्हिलेज जे आहे ते देऊ शकता. याच्यामध्ये जर तुम्हाला काही समजत नसेल, अडचण असेल, प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच या व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि नवीन नवीन प्रॅक्टिकल्स लेक्चर्स याच्यावरती बघत राहा. थँक्यू. जय महाराष्ट्र.